नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यासाठी जे काही केंद्र शासनाच्या गाईडनुसार जे काही संपूर्ण जिल्ह्याकरिता जे काही आधार किट वाटप करण्यासाठी आणि त्यांच्याकडे 59 किट आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही अर्ज आहेत ते संपूर्ण आज दिनांक 24 जून 2025 पासून ते 4 जुलै 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। ते सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोण अर्ज करू शकतं, कोणत्या ठिकाणी कुठं अर्ज करू शकता, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही स्किप करून पाहू नका, कारण की एकही जर तुमचा पॉईंट मिस झाला तर तुम्ही त्या अर्ज प्रक्रियेतून बाद होऊ शकता। अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आहे ती आपण व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सध्या आलेलो आहोत, पाहू शकता येते की इथं नांदेड जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत। नांदेड जिल्ह्याची वेबसाईट जर म्हणलं तर पाहायचं झालं तर www.nanded.gov.in यावरती आल्याच्या नंतर इथं सूचनामध्ये जायचे। सूचनामध्ये जाऊन तुम्ही घोषणावरती क्लिक करू शकता। क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल करून घ्यायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर इथं पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून आधार सेट वितरणाबाबतची जाहिरात व संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्याचं वर्णन सुद्धा हेच आहे। तर कधी झालेली आहे प्रारंभ ह्याची अर्ज भरण्यासाठी तर 24 जून 2025 म्हणजे आजपासून, आणि शेवटची तारीख जर पाहिलं ह्याची तर शेवटची तारीख आहे 4 जुलै 2025। ही नेमकी सविस्तर जाहिरात काय आहे ते पण आता पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला इथं पहावरती जे काही तुमची PDF असेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर हे तुमच्यासमोर अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेले आपण थोडक्यात पाहणार आहोत। माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून नांदेड जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत। या महसूल मंडळामध्ये सद्यस्थितीमध्ये म्हणजे ज्या महसूल मंडळामध्ये सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाहीत अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झालेले आहेत। त्यानुसार जिल्ह्यातील जे काही रिक्त महसूल मंडळामध्ये आधार संच वितरित करण्यात येणार आहेत आणि या संदर्भातील आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच या वेबसाईटवरती तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती nanded.gov.in वर जाऊन आधार संच बाबतच्या पात्रतेचे निकष किंवा रिक्त महसूल मंडळाचे नावे व आवश्यक माहिती घ्यायची आहे। ते आपण पुढे घेणार आहोत। आधार संच मिळवण्यास इच्छुक व पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी या लिंकवर ऑनलाईन अर्ज दिनांक 24 जून 2025 म्हणजे आजपासून ते 4 जुलै 2025 यापर्यंत करायचे आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सूचना सुद्धा दिलेली आहे महत्त्वाची की कोणत्याही परिस्थितीत आधार केंद्र मिळवणीचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या स्वीकारले जाणार नाहीत। म्हणजे हे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला करायचे आहेत। प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचा अर्ज घेतला जाणार नाहीये। आधार संच मिळवण्यासाठी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत म्हणजे कलेक्टर ऑफिस मार्फत ज्यांना आपले सरकार सेवा केंद्र देण्यात आलेले होते त्यांनीच अर्ज करायचे आहेत। इतर कुणी जर अर्ज केले तर त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही। म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ज्यांना आपले सरकार सेवा केंद्र वाटप केलेले आहेत त्यांनीच हे अर्ज करायचे आहेत। थोडक्यात पुढे काय माहिती दिलेली आहे ते पण आपण पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत जे काही अनिवार्य कागदपत्र त्यांनी देण्यात आलेले आहेत आपले सरकार केंद्र चालकांसाठी काय काय आहे ते आधार किट मिळवण्यासाठी। आधार संच मिळवण्यासाठी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेलेच आपले सरकार सेवा चालकांनी हे अर्ज करावेत। इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही। हे अर्ज करत असताना तुम्ही जर पाहिलं तर 24 जून 2025 ते 4 जुलै 2025 या कालावधीमध्येच तुम्ही अर्ज करायचे आहेत। त्या व्यतिरिक्त अर्ज केलेले तुम्हाला ग्राह्य धरले जाणार नाहीत। ऑनलाईन अर्ज करून घ्यायचे आहेत तुम्हाला। या कालावधी जे काही आहे 4 जुलै नंतर जर अर्ज कुणाचे प्राप्त होत असतील तर त्यांना विचार केला जाणार नाहीये। अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी, तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत अपलोड करावी लागणार आहेत। त्याच्यामध्ये काय काय आहे, तुमची 12वी उत्तीर्ण गुणपत्रक, आपले सरकार सेवा केंद्राचा ID, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि अर्जदारांनी अर्ज शुल्क म्हणजे प्रवेश त्यांची जी काही प्रवेश फी असणार आहे प्रवेश शुल्क रक्कम 500 रुपये ही तुम्हाला ई सुविधा कलेक्टर्स नांदेड गुरुद्वार ब्रँच नांदेड अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे। IFSC कोड दिलेला आहे, SBI बँकेचा आहे। या खात्यावरती तुम्हाला 500 रुपये जमा करायचे आहेत आणि त्याची जमा केलेली जी काही पावती आहे ती अर्जासोबत तुम्हाला अपलोड करायची आहे। आधार संच मिळवण्यासाठी अटी व शर्त दिलेली आहे। त्यांनी काय म्हणलेलं आहे की एक अर्जदार केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो। एकापेक्षा जास्त जर अर्ज झाले तर तो सर्व अर्ज बाद करण्यात येतील। त्यामुळे एकाच ठिकाणी कोण्या ठिकाणी अर्ज करायचा ते सविस्तर लक्ष करूनच तुम्हाला एकाच ठिकाणी अर्ज करायचा आहे।
अर्जदार ज्या मंडळामध्ये आपले सरकार केंद्र चालवित आहेत त्याच महसूल मंडळात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात. मंडळाबाहेरील अर्ज बाद करण्यात येतील. म्हणजे तुमचं महसूल मंडळ जे आहे त्याच ह्याच्यामध्ये ज्या काही जागा असतील त्या ठिकाणी तुम्ही एका जागेवरती अर्ज करू शकता. महसूल मंडळाच्या बाहेर अर्ज करू नका, तुमचा अर्ज बाद होईल. आधार संच करिता किंवा किट करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे DIT किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडून वितरित करण्यात आलेला दुसरा कोणताही आधार संच नसावा. आधार तुमच्याकडे दुसरा आधारचा ऑलरेडी ID तुमच्याकडे नसावा. जर एखाद्या अर्जदाराकडे एकापेक्षा जास्त आधार संच किंवा किट आढळल्यास जिल्हा प्रशासन ते अतिरिक्त आधार संच किट जप्त करून तो अन्य पात्र उमेदवाराला वाटप करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आधार संच किंवा किट वापर करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे आधारची जी काही परीक्षा लागते ती तुम्ही पास केलेली असावी, अथवा आधार संच प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्ही ती परीक्षा सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र या कार्यालयामध्ये म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणं बंधनकारक असणार आहे. जरी तुमची परीक्षा पात्र नसाल तर तुम्हाला संच मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत तुम्ही ते करू शकता. आधार किटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी UIDAIच्या सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आधार नोंदणी संच मंजूर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत केंद्र चालक व सुपरवायझर यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक राहणार आहे. हे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पुढे काही अटी आणखी दिलेल्या आहेत. आधार संच नोंदणी मंजूर झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत केंद्र चालकांनी राष्ट्रीयकृत बँकेचा रक्कम 25,000चा धनाकर्ष म्हणजे DD हा सुविधा कलेक्टर्स नांदेड या नावे जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जमा करणे बंधनकारक आहेत. त्यानंतरच मंजूर केंद्र चालकांना आधार किट हस्तांतरित करण्यात येणार आहे. म्हणजे तुमचा जर केंद्र तुम्हाला मंजूर झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला 25,000चा DD भरायचा आहे. तसेच आधार नोंदणी संच मंजूर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत परफॉर्मन्स बँक गॅरंटी म्हणून 50,000चा महा-IT व केंद्र चालक यांचे कराराकरिता अनिवार्य राहणार आहे. म्हणजे तुमचा हे मंजूर झाल्यानंतर 25,000 तुम्हाला कलेक्टर ऑफिसला भरायचे आहेत आणि त्यानंतर तुमचा जो काही गॅरंटी जे काही परफॉर्मन्स बँक गॅरंटी असणार आहे ते 50,000चा महा-IT आणि केंद्र चालक म्हणजे महा-IT आणि अर्जदार जे काही करणार आहेत केंद्र चालक त्यांच्या ह्याच्यामध्ये असणार आहे. ते एक इथं माहिती देण्यात आलेली आहे. आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी केंद्र मंजूर होईल त्या ठिकाणीच तुमचं जे काही नेमून दिलेलं जे काही शासकीय ठिकाण असणार आहे त्याच ठिकाणी तुम्हाला ते चालवणं आधार असणार आहे. त्यानंतर आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र चालवतील त्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घेणे बंधनकारक असणार आहे. तुम्हाला आधार केंद्र चालकांना नेमून दिलेल्या वेळेत सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळता सेवा सुरू ठेवणं बंधनकारक असणार आहे. पात्र अर्जदारास एकदा वितरित केलेले आधार केंद्र कोणत्याही परिस्थितीत इतर कोणाच्याही नावावर हस्तांतरित करता येणार नाही. तसेच केंद्राचा पत्ता देखील बदलता येणार नाही असं सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर प्रत्येक आधार केंद्रावर ऑडिओ अनेबल CCTV कॅमेरा बसवणे बंधनकारक असणार आहेत. सर्व आधार केंद्रांमध्ये डिजिटल पेमेंटचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. सर्व आधार केंद्रांमध्ये जे काही डिजिटल पेमेंट सुद्धा करून घ्यावं लागणार आहे तुम्हाला. तसेच सर्व आधार केंद्रांमध्ये रेट चार्ट असेल, आवश्यक कागदपत्रांची यादी म्हणजे आधारसाठी तुम्हाला चेंजेस काय काय करावं लागतील किंवा कोणकोणत्या आधारसाठी कोणत्या पद्धतीचे कागदपत्र लागणार आहेत ते लावणार आहे. तसेच 1947 जे काही ही हेल्प डेस्क क्रमांक आहे ते सुद्धा दर्शनी भागात लावणे बंधनकारक असणार आहेत. आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी रजिस्टर व व्यवस्थित राखणे बंधनकारक आहे. शासकीय लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे जे काही नियमित स्तरावर कॅम्प जे काही असणार आहेत ते करावे लागणार आहे. त्यानंतर आधार केंद्राबाबत काही तक्रार झाल्यास त्याची शहानिशा करून तक्रार सिद्ध झाल्यास त्यांना मंजूर करण्यात आलेले केंद्र कायमस्वरूपी रद्द करून अर्जासोबत जमा केलेली अनामत रक्कम 25,000 जप्त करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण जी काही प्रक्रिया असणार आहे कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा अधिकार हे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आधार नियंत्रण समिती नांदेड यांच्याकडे राखून ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जर अर्ज रद्द झाला किंवा नाकारला तर तुम्हाला याच्यामध्ये काही आक्षेप घेता येणार नाहीये, कारण की हे सर्व अधिकार जे आहेत ते अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आधार नियंत्रण समितीकडे देण्यात आलेले आहेत. त्याच्यासाठी निकष काय दिलेले आहेत तर आपण ह्याच्यामध्ये वरी सुद्धा पाहिलेले आहेत की जो काही तुम्ही ज्या मंडळामध्ये आहात त्या ठिकाणी तुमचं जे काही दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये एकाच मंडळामध्ये अनेक केंद्र चालकांनी जर पाहिलं
समजा महसूल मंडळातील जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालकांना आधार संच मंजुरी दिली जाणार आहे, सबब एकाच मंडळातील अनेक केंद्र चालकांनी जर अर्ज केले त्याच जागेसाठी, तर त्यांचे आपले सरकार सेवा केंद्रावर झालेला जे काही व्यवहार म्हणजे त्यांचे ट्रान्झॅक्शन असणार आहे त्यांच्या संख्येनुसार आधार नोंदणी संच मंजूर त्यांना करण्यात येणार आहे. तथापि आपले सरकार सेवा केंद्राच्या व्यवहाराच्या संख्येमध्ये समानता आढळली तर सोडत पद्धतीने म्हणजे लकी ड्रॉ पद्धत काढली जाणार आहे त्याच्यामध्ये एक. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ह्या दोन्ही जरी परत झालं तर त्यांच्या निकषानुसार प्राप्त अर्ज न झाल्यास लगतच्या महसूल मंडळातील केंद्र चालकांचा विचार करण्यात येणार आहे. म्हणजे काय, एका जे काही महसूल मंडळ असेल त्या ठिकाणी महसूल मंडळामध्ये एकही जर अर्जच आला नसेल तर बाजूच्या महसूल मंडळात ज्यांनी कुणी अर्ज केले असतील तर त्यांचा विचार ह्या जागेसाठी केला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज अशा पद्धतीनेच करायचा. तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्जदाराचं नाव असणार आहे, ते वेबसाईटवरती जाऊन आपण थोडक्यात जर पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला तर करणार आहोत. पण अशा पद्धतीने तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज कसं भरायचा हे सुद्धा इथं दाखवण्यात आलं आहे. तुमचा आयडी टाकायच्या नंतर तालुका निवडायचा, महसूल मंडळ निवडायचं आणि मंडळाचं जे काही नाव निवडायचं आहे, तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, ईमेल आयडी, आधार सुपरवायझर क्रमांक जर तुमच्याकडे तुमचे दिलेली असेल तर टाकून घ्या किंवा तुम्हाला मिळाल्यानंतर 1 महिन्यात तुम्ही ते सादर करू शकता. आधार क्रमांक टाकायचा आहे, तुमचं पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता तुमची काय आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार केंद्र वाटप करावयाच्या मंडळाची इथं यादी देण्यात आलेली आहे. इथं पाहू शकताय तुम्ही स्क्रीनवरती जे काही तालुका आहे तुमचा, जे काही तालुका नंतर महसूल मंडळ कोणतं आहे त्याच्यामध्ये आणि आधार किटची वाटपाची संख्या किती आहे इथं सविस्तर दिली आहे. किनवटमध्ये जर पाहिलं तर किनवटमधील जे काही महसूल मंडळ असणार आहे त्याच्यामध्ये उमरी बामध्ये नवनिर्मित मंडळ 1 आहे, जलधारामध्ये 1 आहे, दहेली बोधडी बुद्रुकमध्ये 1, मांडवीमध्ये 1, शिवनीमध्ये 1 आणि सिंदगीमध्ये 1 आहे. मुखेड महसूल मंडळामध्ये जर पाहिलं तर आंबोलगा बुद्रुक आहे, चांडोळा आहे, बाराळी आहे, मुक्रामाबाद आहे आणि येवती आहे, 1 आहे. त्यानंतर हदगाव महसूल मंडळात जर पाहिलं तर आष्टी आहे, बरड शेवाळ आहे, त्यानंतर मनाटा 1 आहे. लोहा ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर माळाकुळी आहे, शेवडी आहे, शेवडीबा आहे आणि सावरगाव नवनिर्मित मंडळ 1 आहे. कंधारमध्ये जर पाहिलं तर उस्माननगर आहे, कुरुळ आहे, दिग्रसबू आहे, पेटवडज आहे, फुलवळ आहे, बारुळ आहे. त्यानंतर देगलूरमध्ये परत खानापूर आहे, नरंगलबू आहे, माळेगाव मोह आहे, शहापूर आहे, हाणेगाव आहे आणि नांदेड म्हणजे तुप्पा, नांदेड ग्रामीण, त्यानंतर नाळेश्वर, वसरणी, वाजेगाव, विष्णुपुरी. माहूर मंडळामध्ये जर पाहिलं तर वाई बाजार, वानोळा, सिंदखेड आहे. बिलोलीमध्ये आदमपूर, रामतीर्थ, लोहगाव आणि सगरोळी आहे. नायगाव खैर म्हणजे गुंटूर आहे, घुंगराळा आहे, बरमडा आहे, मांजरम आहे. भोकरमध्ये किन्नी, भोसी, मातूळ, मोघाळी. उमरीमध्ये गोळेगाव, धानोराबू, शिंदी. हिमायतनगरमध्ये जवळगाव आहे, सरसंबू आहे. अर्धापूरमध्ये धाबड आहे, धर्माबादमध्ये करकेली आहे आणि सिरजघोड आहे. त्यानंतर मुदखेडमध्ये जर पाहिलं तर मुगट आहे. असे एकूण जागा जर पाहिल्या तर संपूर्ण महसूल मंडळातील जागा ह्या 59 आधार किट देण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचा हा जो काही फॉर्म आहे तो आजपासून सुरू झालेला आहे आणि तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म कुठं भरायचा तर जी काही ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं जी काही अर्ज दिसणार आहे त्या अर्जावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आजच्या तारखेमध्येच ही जाहिरात आलेल्या कारणाने आणखी इथे अर्जाचा जे काही आहे ते इथं आलेलं नाही. इथं तुम्हाला नमुना येईल त्याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी जे काही आपलं आधार किटसाठी करण्यासाठीचा, त्यानंतर आल्यावरती तुम्हाला इथं अर्ज करून घ्यायचा आहे. आल्यानंतर त्याचं सुद्धा अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तो सविस्तर फॉर्म भरून घ्यायचा आहे. जे काही तिथं अर्ज भरा त्याच्या ह्याच्यानंतर टॅब आल्याच्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर अर्ज भरून घ्यायचा आहे. तुम्ही स्वतः जर तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र असाल तर तुम्ही सारखं त्या ह्याच्यावरती चेक करत राहा. तिथं ऑप्शन आल्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने तो अर्ज तुम्हाला सविस्तर भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुमची माहिती जे काही दिलेली आहे ती सविस्तर माहिती भरून घ्या आणि तुमचा अर्ज संपूर्णपणे ऑनलाईनरित्या तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही यादी वगैरे असेल ते सविस्तर त्याचा अपडेट आल्याच्यानंतर आपण पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. अशा पद्धतीची नवीन अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवरती आले की लगेच त्याची माहिती नोटिफिकेशन आपण दिलो जातो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचं नोटिफिकेशन हे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर लगेच त्याचं मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.